नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। तर आता आषाढी एकादशी येते आहे, तर त्याकरिता आपण इथे आज भगराची रेसिपी दाखवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी अगदी सोपं आणि झटपट असा चविष्ट भगर बनवणार आहोत। आणि हा भगर खायला कसा हलका असतो, पचायला पण हलका असतो आणि खूप व्यवस्थित केला तर स्वादिष्ट पण लागतो। तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया। सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊया। मी इथे मोठ्या बाउलनी एक बाउल भगर घेतलाय, छान स्वच्छ धुवून ठेवला होता। त्यानंतर आलूचे पण छोटे छोटे काप करून घेतले आहे आणि शिजवलेला नाही आहे हा आलू, कच्चे आलूचेच आपण त्याचे साल काढून ते छोटे छोटे काप करून घेतले आहे। आणि एक बाउल इथे मी दाण्याचा कूट पण तयार करून घेतलेला आहे। 3-4 मिरच्या घेतलेल्या आहे, छोटे छोटे त्याचे काप करून घेतले आहे। आणि सेंधव मीठ इथे घेतलेला आहे। आणि शिजताना आपण त्याच्यामध्ये थोडं दही पण टाकणार आहोत, नाहीतर लिंबू पण पिळू शकतो। तर आजच्या रेसिपीला आपण आता सुरुवात करून घेऊया। या ठिकाणी आपण उपवासाचं तेल म्हणजे फळीचं तेल टाकून घेतलं आहे। गरम झालं की त्याच्यामध्ये पहिले मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या तेलामध्ये थोड्या वेळ परतून घ्यायच्या। आता आपण आलूचे काप करून घेतले ते याच्यामध्ये टाकून देऊया आणि हे छान आता परतून घेऊया। आलू छोट्या मंद गॅसवर 5 मिनिटं शिजू देऊया थोडं, तोपर्यंत आपण भगर जो धुवून घेतला आहे तो पण छान 10 मिनिटं मुरतो आणि मग त्याच्यामुळे भगर छान फुलतो। आता आपण 5 मिनिटं छान आलू शिजवून घेतला। आलू छान शिजलेला आहे, थोडाफारच शिजवायचा, नंतर मग तो अजून शिजतो भगरासोबत। आता या ठिकाणी जो आपण भगर धुवून घेतला होता स्वच्छ पाण्याने 10 मिनिटं छान त्याला मुरू दिलेलं होतं आपण, तर आता छान तो फुलणार आहे। आता आपण तो या आलूमध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता आपण एक वाटी या ठिकाणी मोठ्या बाउलने भगर घेतला होता काचेच्या, तो आता आपण याच्यामध्ये टाकून घेतला, छान परतून घेणार आहोत। इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे, ते आपण थोडं तापवून घेऊया। गरम पाणी सोडलं की भगर अजून छान फुलतो आणि लवकर शिजल्या पण जातो व्यवस्थित। आता तेलामध्ये याला होऊ देऊया थोडंसं। या ठिकाणी आपण मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा हे छान याच्यामध्ये परतून घेऊया। 2 मिनिटं याला आता तेलामध्ये होऊ दे, इकडे तोपर्यंत आपलं पाणी पण गरम होतं। आता तेलामध्ये आपला भगर छान 5 मिनिटं आपण ठेवला होता, छान आता परतून घ्यायचं। इकडे पाणी पण आपलं उकळी आलेलं आहे। आता मी याच्यात पाणी सोडते आहे। आता आपण पाणी सोडून घेतलं भगराला छान। आता याच्यामध्ये छान शिजू द्यायचं भगर मंद आचेवर, म्हणजे छान शिजला जातो भगर आणि चविष्ट असा आपला भगर तयार होतो। त्यावर थोडं झाकण ठेवून आपण आता शिजू देऊया। आता याचं पाणी आटून गेलेलं आहे पूर्ण। आता आपण थोडं दही टाकणार आहोत आंबट, नाहीतर तुम्ही निंबू पण पिळू शकता। मी या ठिकाणी दही टाकते आहे आणि थोडी साखर टाकते आहे, अजून छान चव येते। आणि आता याला छान परतून घेऊया। अजून थोड्या वेळ असंच याला होऊ देऊया आणि नंतर आपण शेंगदाण्याचा कूट घालूया याच्यामध्ये। आता या स्टेजला आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकतो आहे आणि त्याच्यात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि आता एक वाफ काढली की आपला भगर खाण्यासाठी तयार होतो छान।
एक वाफ काढून घेणार आहोत. या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकाल आपला भगर छान तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि थोडा वेळ याला थंड होऊ दे. मग छान अजून मोकळा होतो तो. तर गॅस बंद करून घेते मी इथे आणि झाकून ठेवून देते. भगर आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि इथे मी चिप्स आणि पापड पण घेतलेले आहे. खूप छान लागतो. नक्की ट्राय करून पहा या आषाढी एकादशीला भगर. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशा भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.